महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. महिलांच्या कागदपत्राची होणार तपासणी. अनेक महिला होणार अपात्र. 5 लाखापेक्षा जास्त महिलांचे हप्ते होणार बंद. या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. काय आहे ते अपडेट आपण सर्व पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना चालू करण्यात आली होती. या योजनेच्या आतापर्यंत तब्बल 7 हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहेत, पण ते यशस्वीरित्या पूर्ण खात्यावरती देखील महिलांच्या जमा झाले आहेत. पण आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक नियम व अटी लावण्यात आले आहेत. बघा, आता योजनेमध्ये कडक नियम व अटी लावण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचे हप्ते देखील आता बंद होऊ शकतात. त्यामध्ये अनेक महिला वगळण्यात येणार आहेत. याची माहिती आपल्या चॅनलवरती मिळालेली आहे. यामध्ये सर्व महिलांची तपासणी केली जाणार आहे. म्हणजेच बघा, महिलांकडे कोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे आणि कोणत्या महिला यामधून वगळले जाऊ शकतात, हे संपूर्ण आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर बघा, सरकारने स्वतः असा निर्णय घेतला आहे की फक्त आणि फक्त ज्या महिला गरजू आहेत, ज्या महिलांना खरोखरच पैशाची गरज आहे, अशा महिलांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. म्हणजे ज्या महिलाचे उत्पन्न चांगले आहे, ज्या महिलांची परिस्थिती चांगली आहे, या महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त गरजू महिला, ज्या मोलमजुरी करतात, ज्यांच्या हातावरती पोट आहे, त्यांचे उत्पन्न फार कमी आहे, त्यांना खरोखरच मदतीची गरज आहे, अशा महिलांना ही योजना भेटणार आहे. मागील 1 ते 1.5-2 महिन्यापासून महिलांची चौकशी चालू होती. अनेक महिलांची चौकशीसुद्धा झाली आहे. पण आता ही चौकशी आणखी कडक केली आहे. यामध्ये आणखी कडक नियम केले आहेत. म्हणजेच महिलांसाठी हे नियम आहे, गरजू महिलांसाठी हे नियम आहे. त्यामध्ये अगोदर महिलांकडे चारचाकी वाहने असतील तर त्यांचा हप्ता कमी होणार होता, किंवा महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ते देखील सुद्धा हा हप्ता कमी होणार होता, पण आता बंद होणार होता. पण आता त्याही पुढे जाऊन सरकारने कठोर नियम घेतले आहेत. बघा, म्हणजे महिलांकडे चारचाकी वाहने किंवा अनेक नियम होते, जसे की प्रॉपर्टी असणे किंवा अन्य काही महत्त्वाच्या महागड्या ज्वेलरीज असणे, किंवा एकंदरीत त्यांचे उत्पन्न चांगले असणे किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असणे, अशा महिला यामधून वगळल्या जात होत्या. मागील 1 ते 1.5-2 महिन्यापासून ही प्रक्रिया चालू होते. पण या नियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पण आता सरकारने जास्त कडक केली आहे. आणि संपूर्ण जबाबदारी आता आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिली आहे. म्हणजेच बघा, तुम्ही जुलैमध्ये, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही कागदपत्राची पूर्तता करण्याचे तुम्हाला सांगण्यात आले होते. तसेच आता देखील या तुमच्या चौकशीची जबाबदारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या चौकशीची जबाबदारी अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते तुमची चौकशी करणार आहेत. बघा, अंगणवाडी सेविका म्हणजेच तुमच्या गावातील किंवा तुमच्या शहरातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्या की सरकारी कर्मचारी आहेत, ते तुमची पाहणी करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने या गोष्टीवरती भर दिला जाणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत. फक्त आणि फक्त तुमच्या कुटुंबामधील एकाच महिलेला लाभ मिळणार आहे. बघा, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर 2, 3, 4 अशा अनेक महिला असतील, तुमची एकत्र फॅमिली असेल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच महिलेला लाभ भेटणार. तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला असू देत, पण फक्त लाभ मिळणार मात्र एकाच महिलेला. हा नवीन नियम आहे. म्हणजे स्वतः आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका या सरकारचे सेवक म्हणून येऊन चौकशी करणार आहेत की तुमच्या घरामध्ये जर अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असतील, तर तुमच्या घरातील सर्व महिलांपैकी एका महिलेलाच हा हप्ता भेटणार आहे. उर्वरित महिलांचा हप्ता बंद केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी कार्यालयाकडे सरकारकडे जमा करणार आहेत. या प्रक्रियेमधून अनेक महिला वगळण्यात येणार आहेत. याचबरोबर दुसरी देखील चौकशी होणार आहे. ते म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी योजनेचे कोण लाभ घेत असेल, की जसे PM किसान योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, या राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही स्तरावरून चालवण्यात येणाऱ्या योजना आहेत. यामधून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला वर्षाचे 12,000 रुपये, म्हणजेच दोन्ही योजनाचे मिळून 12,000 रुपयेच्या वर्षातून 4 वेळा या हप्त्याचे वितरण केले जाते. यामध्ये 2-2 हजाराचे टप्पे आहेत. बघा, सॉरी, 3 वेळा वितरण केले जाते. 2-2 हजाराचे टप्पे आहेत. आणि हीच देखील योजना, आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा अन्य सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमचे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तात्काळ बंद करण्यात
येणार आहे. म्हणजेच बघा एकंदरीत कोणत्याही एकाच योजनेचा हा लाभ भेटणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे पत्रकार बांधवांशी सांगितले आहे की हे अगोदरच सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. म्हणजेच ते फक्त कोणीही असो एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजेच अनेक योजनांचा लाभ एक व्यक्ती घेऊ शकत नाही. असा कठीण नियम सरकारने लावला आहे. पण हा नियम निवडणुकीच्या अगोदर नव्हता. हा नियम आता लावण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे की आम्हाला फक्त मतदानापुरतेच वापरण्यात आले आणि आता मात्र सरकार नियम लावत आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होत आहे. हे देखील चर्चामध्ये दिसून येत आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील अनेक महिलांनी कमेंट केल्या होत्या की सरकारने आम्हाला फक्त मतदान करण्यापुरतेच पैसे सोडले. आता सरकारने आम्हाला नियम लावले आहेत. सरकारला अगोदरच नियम लावता येत नव्हते का? असे अनेक बातम्याद्वारे अनेक कमेंट्समध्ये सुद्धा हे येत आहे व महिलांचे देखील म्हणणे बरोबर आहे. पण बघू, जरी तुम्हाला ही योजना नंतर लागू झाली की तरीसुद्धा आम्ही या आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला माहिती देत राहू आणि यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती रेग्युलर राहा. तुम्हाला चॅनलला सतत आलेले नवीन व्हिडिओ पाहत राहा. म्हणजेच तुम्हाला नवीन योजनाची माहिती मिळेल. या व्यतिरिक्त अन्य योजना असतात महिलांसाठी, त्याची देखील माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ देखील पाहायला